हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत नारायणी धाम, जे की लोकेटेड आहे लोणावळ्यामध्ये. आणि लोणावळ्यातलं हे एक वन ऑफ द बेस्ट असं टेम्पल आहे. आणि या टेम्पलमध्ये आपण दर्शन घेणार आहोत श्री गणपती, त्यानंतर नारायणी देवी, आणि मग शेवटी आपण दर्शन घेणार आहोत हनुमानांचं. आणि त्याचबरोबर आपण या मंदिराचा संपूर्ण परिसर एक्सप्लोअर करणार आहोत. आपण जाणार आहोत त्यांच्या कॅन्टीनमध्ये, जिथे की तुम्हाला महाप्रसाद भेटतो. त्याचबरोबर आपण शेवटी जाणार आहोत गोशाळेमध्ये, जे की याच ज्या मंदिराच्या आवारामध्ये आहे. आणि आपण गोशाळेमध्ये जाऊन तेथील जे गायी आहेत त्यांचं पण आपण दर्शन घेणार आहोत. सो मित्रांनो, कसलाही वेळ न घालवता आपण करूया या व्हिडिओला सुरुवात. नारायणी धामला जाण्यासाठी तुम्ही गुगल मॅप्सचा उपयोग घेऊ शकता मित्रांनो. लोणावळ्यामध्ये हे नारायणी धाम लोकेटेड आहे. आणि मग नंतर तुम्ही या ठिकाणी पोहोचता. ही त्या नारायणी धामची एंट्रन्स आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला पार्किंगची सुविधा केलेली आहे. सो आम्ही आमची गाडी पार्क केली आणि नंतर मग आतमध्ये मंदिराच्या दिशेने निघालो. मंदिराच्या दिशेने जात असताना तुम्हाला इथे काउंटर लागतात. आणि हेच ते काउंटर आहेत मित्रांनो, जिथे तुम्ही तुमचे कुपन्स कलेक्ट करू शकता. जर तुम्हाला जेवण करायचं असेल किंवा तुम्हाला ब्रेकफास्ट करायचा असेल तर तुम्ही ते इथूनच कलेक्ट करू शकता. यांच्या ब्रेकफास्ट आणि लंच आणि डिनरच्या प्राइजेस अशा 200 रुपये आहेत. ब्रेकफास्ट 100 रुपयाचा, लंच आणि डिनर 200 रुपये प्रत्येकी. आणि जर तुम्हाला त्याची बुकिंग करायची असेल तर तुम्ही ती ऑनलाईनसुद्धा करू शकता किंवा तुम्ही ऑफलाईनसुद्धा येथे येऊन कुपन कलेक्ट करू शकता. मंदिराच्या दिशेने जात असताना अशा प्रकारचे छोटे छोटे फाउंटन आणि त्यानंतर मग मधोमध एक मोठा फाउंटन तुम्हाला पाहायला मिळतो. आणि दिवसा जर तुम्ही गेलात तर या फाउंटनवरती तुम्हाला लाईट पाहायला मिळत नाही, परंतु तुम्ही जर संध्याकाळच्या वेळेला गेलात तर येथे खूप छान अशी लाईटिंग केलेली असते. आणि आम्ही पण एक वेळेस संध्याकाळी गेलो होतो, त्याविषयीचा पूर्ण व्लॉग आम्ही आमच्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेला आहे. सो जर तुम्हाला जर नारायणी धाम संध्याकाळी किंवा रात्री कसं दिसतं हे जर पाहायचं असेल तर आमचा तो व्लॉग तुम्ही नक्कीच पहा. फाउंटन संपल्यानंतर आम्ही मंदिराजवळ पोहोचलो आणि मंदिराच्या डाव्या बाजूला शूज स्टँड आहे. तिथे शूज सोडल्यानंतर मग आतमध्ये दर्शनासाठी आम्ही गेलो. दर्शनासाठी गेल्यानंतर जी पहिली मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते ती गणपतींची मूर्ती आहे. आणि गणपतींची मूर्तीचं दर्शन करून झाल्यानंतर मग आम्ही पुढच्या दिशेला गेलो. पुढच्या दिशेला गेल्यानंतर तुम्हाला श्री नारायणी देवी यांची मूर्ती पाहायला मिळते. तेथील दर्शन करून मग नंतर तुम्ही पुढे जाऊ शकता. नारायणी देवीच्या मूर्तीच्या समोरच जे पुजारी बसलेले असतात त्यांच्याकडे ही एक खोबऱ्याची वडी असते, जी की ते प्रसाद म्हणून देतात. आणि ती खूपच छान असते मित्रांनो, आणि आमच्या स्वराला ती खूपच आवडते. आणि नंतर मग पुढे गेल्यानंतर तुम्हाला जे शेवटचं जे मंदिर आहे या मंदिरामधलं ते आहे श्री सालासर हनुमान यांचं. आणि ते मंदिर झाल्यानंतर मग आम्ही थोड्या वेळ मग तिथेच मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बसलो आणि स्वरा खेळत होती. थोड्या वेळ बसल्यानंतर मग आम्ही मंदिराच्या बाहेरच्या दिशेने निघालो. मंदिराच्या बाहेर निघाल्यानंतर उजव्या दिशेला जे तुम्हाला दिसतंय ते त्यांचं अन्नछत्र आहे मित्रांनो. आणि त्याच अन्नछत्रामध्ये तुम्हाला वॉशरूमची पण सुविधा केलेली आहे. अलीकडच्या दिशेला वॉशरूम आहे आणि पलीकडच्या दिशेला अन्नछत्र आहे. सो आमच्या स्वराला वॉशरूमला जायचं होतं, सो आम्ही तिकडे तिला वॉशरूमला घेऊन गेलो. मंदिराच्या पायऱ्या उतरत असताना लेफ्ट साईडला तुम्हाला असे काही स्टॉल्स पाहायला मिळतात, जे की आपण नंतर पाहणारच आहोत. सध्या आपण शूज स्टँडवर जाऊन आपण शूज कलेक्ट करणार आहोत आणि त्यानंतर मग आपल्याला वॉशरूमकडे जायचं आहे. आणि हे अशा प्रकारचा काही हॉल आहे मित्रांनो. आणि हा फंक्शनल हॉल आहे मित्रांनो. वेगवेगळ्या प्रकारचे लग्न आणि त्याचबरोबर साखरपुडा आणि छोटे छोटे फंक्शन्स तुम्ही पण येथे ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला मंदिर प्रशासनाकडे त्याची रीतसर चौकशी करायची आहे. आणि वरती हॉल आहे. आपण मागील साईडला जाणार आहोत. मागील साईडला येथील भोजनालय आहे, जिथे की तुम्हाला प्रसाद सर्व केला जातो. आणि तेथेच बाजूला जात असताना तुम्हाला उजव्या दिशेला वॉशरूम पाहायला मिळतं. आणि नंतर मग आम्ही तिकडे असतानाच उजव्या दिशेला अशा प्रकारचं वॉशरूम आहे मित्रांनो, जे की जेंट्स आणि लेडीज आहे. आणि पुढे गेल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारचं भोजनालय पाहायला मिळते आणि त्यामध्ये अशी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. जर तुम्ही त्यांच्या वेळेला आलात लंच किंवा डिनरच्या तर तुम्ही नक्कीच येथील जेवणाचा आनंद घ्या. त्यानंतर मग आम्ही मंदिराचा जो इतर परिसर आहे, जसं की आम्ही जाणार होतो गोशाळा पाहायला, तर आम्ही गोशाळाच्या दिशेने निघालो. कुठे अम्मा?
गोशाळेकडे जात असताना आपल्याला मंदिर लागतं मित्रांनो, आणि आपण येताना मंदिराच्या पायऱ्या उतरताना जे स्टॉल पाहिले होते आपण त्या स्टॉलवरती गेलो आणि तेथील ज्या वस्तू आहेत विकायला त्या आपण थोड्याफार पाहिल्या आणि नंतर मग आपण परत गोशाळेकडे निघालो. गोशाळेकडे जात असताना लेफ्ट साईडला तुम्हाला अशा प्रकारची जी गार्डनिंग केलेली दिसते, तिथे तुम्हाला फ्लॉवरची प्लांटेशन केलेली दिसते आणि मग आपण फायनली गोशाळेजवळ पोहोचलो. गोशाळेच्या एंट्रन्सला हा एक दादा बसलेला असतो, जो की तुम्हाला 50 रुपयाला ते खाद्य जे आहे जे की तुम्ही गायींना देऊ शकता ते खाद्य तुम्ही घेऊ शकता आणि मग आतमध्ये जाऊ शकता. आम्ही तर काही खाद्य घेतलं नव्हतं आणि गोशाळेमध्ये गेल्यानंतर काही अशा प्रकारचं तुम्हाला दृश्य पाहायला मिळतं, जेथे की वरती पाट्या लिहिलेल्या आहेत आणि त्या गायींचं नाव लिहिलेलं आहे आणि तेथेच तुम्ही त्यांना चारा वगैरे टाकू शकता. या गोशाळेमध्ये एकदम शेवटी तुम्ही जेव्हा पोहोचता तेव्हा तिथे कृष्णाची गायीवरची अशी एक सुंदर अशी मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते. तेथील दर्शन आम्ही घेतलं आणि मग परत आम्ही गोशाळेच्या बाहेरच्या दिशेने निघालो. चांगला हात लाव पहिले, लाव पूर्ण हात लाव, चांगला लाव पिल्लू तू पण. अशा प्रकारे मित्रांनो आपण परत जे ऑफिस आहे त्यांचं त्या ऑफिसच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. तेथेच तुम्ही त्यांचे लाडू किंवा जे कुपन्स आहेत फूडचे ते कलेक्ट करू शकता आणि याच्याच अगदी बाहेर उजव्या दिशेला आपण आपली गाडी पार्क केलेली आहे. परंतु याच्याच समोर आणि लेफ्ट साईडला तुम्हाला लहान मुलांना खेळण्यासाठी एक छोटंसं चिल्ड्रन पार्क पाहायला मिळतं. सो आम्ही स्वराला त्या पार्कमध्ये घेऊन गेलो. या किड्स पार्कमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजच्या गेम्स ठेवलेल्या आहेत मित्रांनो, जसं की इथे घसरगुंडी आहे, त्याचबरोबर झोकासुद्धा आहे. सो मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या लहान मुलांना या टेम्पलमध्ये घेऊन येत असाल तर तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांना या प्ले झोन एरियामध्ये घेऊन या, जेणेकरून त्यांना येथील जे गेम्स आहेत त्यांचा आनंद घेता येईल आणि त्यांना खूप सारी मज्जा करता येईल. छान आहे बाळा, बाळा हे बघ स्वरा, देऊ झोका देऊ, छान आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे संपूर्ण नारायणीधाम मंदिर एक्सप्लोर करून झालेलं आहे आणि आता वेळ आहे येथेच थांबण्याची. आपण आपल्या चॅनलवर लोणावळा आणि आजूबाजूची टुरिस्ट प्लेसेस आहेत त्या सर्व प्लेसेसचे आणि टेम्पल्सचे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. तर तुम्हीही लोणावळ्याला व्हिजिट करणार असाल तर आमच्या जी लोणावळा आणि जे नियर बाय टुरिस्ट प्लेसेसची जी प्लेलिस्ट आहे ती तुम्ही नक्कीच रेफर करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या लोणावळ्या ट्रिपचा पूर्ण आनंद घेता येईल. तर या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत मित्रांनो, आणि आमच्या अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.